गरिबा घरची लेक हुंडागुंडा तर नाहीच, पण साधा रीतरिवाजही नाही. रिकामे हात हलवत सासरी आली म्हणून नीताला सासरी टोमणे दिले जात होते. हे टोमणे दररोज ऐकत ऐकतच ती सासरी नांदत होती. तिला त्या घरात आपलेपणा किंवा इज्जत अजिबात मिळत नव्हती. दररोज फक्त तिचा अपमान केला जात होता. पण ज्या दिवशी तिचं सत्य समोर आलं, त्या दिवशी घरातील सगळ्यांच्या बोलण्याची पद्धतच बदलून गेली. नीता जेव्हा लग्न करून पहिल्यांदा या घरात आली, तेव्हा सुरुवातीलाच तिला अपमानित केलं गेलं. सून म्हणून गृहप्रवेश करतानाच सासूबाईंनी तिच्यावर खालपासून वरपर्यंत नजर फिरवली. जशी काय घरात सून नाही, तर एखादी वस्तूच आणली. याचं कारण म्हणजे नीताच्या माहेरहून या लोकांना हुंडा मिळाला नव्हता किंवा कोणतीही मौल्यवान वस्तूसुद्धा मिळाली नव्हती. घरातील लोक आणि तिथे जमलेले त्यांचे नातेवाईक कुजबुजत होते. रिकाम्याच हाताने आली, असा कसा बाप आहे? जसा काय एखादा भिकारीच आहे. त्याने रिकाम्याच हाताने आपल्या लेकीला सासरी पाठवलं, एक वस्तू धडाची दिली नाही. तिच्या नंदेने मिश्किलपणे हसत तोंड वाकडं केलं. म्हणाली, दादाला काही चांगली बायको मिळणार नव्हती का, जी त्याने अशी भिकाऱ्याची पोरगी बायको म्हणून आणली? नीताला सगळं स्पष्टपणे ऐकू येत होतं, पण तरीही ती खाली मान घालून उभी राहिली. कारण लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून तिच्या लक्षात आलं होतं की या घरात तिची किंमत हुंड्यावरून ठरणार होती, माणूस म्हणून नाही. दुसऱ्याच दिवशी पहाटे तिला 5 वाजता उठवलं गेलं. इथे सुना आराम करायला येत नाहीत, तर काम करण्यासाठी येतात. सासूच्या आवाजात कडकपणा होता, सोबतच टोमणासुद्धा होता. नीता काहीच न बोलता उठली आणि कामाला लागली. झाडून, भांडे, स्वयंपाक, प्रत्येक काम ती इतकं व्यवस्थित करत होती की कशातही चूक निघू नये असं तिला वाटत होतं. तरीही त्याच गोष्टी तिच्या कानावर येत असत. हुंडा तर आणला नाही, कमीत कमी काम तरी नीट करत जा. तिचा नवरा अरुण गप्पच असायचा. तो ना तिची बाजू घ्यायचा, ना तिला बोलणाऱ्यांचा विरोध करायचा. असं वाटायचं जसं काय सगळं त्याच्यासाठी सहजच आहे. दिवसामागून दिवस जात होते, पण नीताला मिळणारे टोमणे काही कमी होत नव्हते, तर त्यात अजूनच वाढ होत होती. एके दिवशी तिची नणंद तिच्या समोरच म्हणत होती, आई, तू तर आपल्या घराची किंमतच कमी केलीस, अशी गरिबाची सून आणून. सगळे नातेवाईक आपल्याला नावच ठेवत असतील. यावर सासूसुद्धा म्हणाली, मलाही वाटलं होतं आपल्याला काहीतरी मदत होईल, पण इथं तर नसलेलं ओझंच डोक्यावर बसलं. असे शब्द नीताच्या हृदयाला बाणाप्रमाणे लागत होते, पण तिने कधी पलट उत्तर दिलं नाही. ती फक्त अशा गोष्टी ऐकायची आणि आपल्या कामात व्यस्त होत असे. असं गप्प बसून ती काय साध्य करणार होती कुणास ठाऊक. इतक्यात एके दिवशी असं काही घडलं. दुपारची वेळ होती. घरात सगळेजण जेवायला बसले होते. तेव्हा बाहेरून कोणीतरी दार ठोठावलं. सासू ओरडली, आता यावेळी कोण आलं असेल? नीता दार उघडायला गेली. नीताने दार उघडलं. समोरच्या व्यक्तीकडे बघून नीताच्या चेहऱ्याचा रंग थोडा बदलला. तिच्या चेहऱ्यावर थोडासा घाबरटपणा होता. तिथं सर्वत्र शांतता पसरली होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही इथं? मागून सासू म्हणाली, नीता, हे कोण आहे? नीताने स्वतःला थोडंसं सावरलं, दार पूर्ण उघडलं आणि म्हणाली, हे मला भेटायला आले आहेत. बहुतेक काही काम असेल. घरातली सगळी लोक त्या माणसाकडे बघत होती. दुसऱ्याच क्षणाला पुन्हा शांतता पसरली. असं वाटत होतं आता काहीतरी मोठं कांड होणार की काय. दारात उभा असलेला माणूस आत आला. पुन्हा थोडा वेळ सगळे गप्पच होते. सासूने कपाळावर आट्या पाडून विचारलं, कोण आहात तुम्ही आणि आमच्या सुनेला तुम्ही कसं काय ओळखता? तिच्याकडे तुमचं काय काम अडलं? नीता काही बोलणार एवढ्यात तो माणूस उभा राहून बोलू लागला, माझं नाव सुहास. मला नीताशी काही महत्त्वाचं बोलायचंय, त्यामुळे मी इथं आलोय. त्याचं बोलून होतं का नाही तोपर्यंत लगेच नणंद म्हणाली, आता लग्नानंतर ही बाहेरची लोक इथं भेटायला येतात तर खूपच लवकर रंग दिसायला लागलेत. नीताचा चेहरा गंभीर झाला, तरी ते नरम आवाजातच बोलत होती, ताई, असं काही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा पहिल्यांदा नीताच्या सासऱ्यांनी तोंड उघडलं, जे की एवढे दिवस शांतच असायचे.
जसं काही घरच्या गोष्टींशी त्यांचं काही देणं घेणंच नव्हतं. आज इतका वेळ ते खुर्चीत बसून पेपर वाचत होते. त्यांनी पेपरची घडी घातली, चष्मा काढला आणि त्या माणसाकडे बघत म्हणाले, बेटा, तुम्हाला काय बोलायचंय ते तुम्ही सगळ्यासमोरच स्पष्ट बोला. आमच्या घरात अर्धवट गोष्टी बोलून गोंधळ निर्माण करू नका. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात वजन एवढं होतं की सगळेच शांत झाले. सुहासने नीताकडे बघितलं, जसं काय तो बोलण्याची परवानगी मागत होता. नीताने हलकी मान हलवली. सुहासने बोलायला सुरुवात केली. मी नीताच्या जुन्या ऑफिसमधून आलोय. एवढं ऐकलं की सासू मध्येच म्हणाली, ऑफिस? कसली नोकरी? आम्हाला तर सांगितलं होतं की खास काही करत नाही म्हणून. त्यामुळं तर रिकाम्या हाताने आली ती. ऐकून नीताला खूप राग येत होता. तिच्या हाताच्या मुठी आपोआप वळल्या जात होत्या. सुहासने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, बहुतेक तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या नसतील. नीता त्या कंपनीत फक्त नोकरीच करत नव्हती, तर एक विश्वासू मॅनेजर होती आणि पार्टनर सुद्धा. लगेच नणंद हसत म्हणाली, मग काय झालं? इथं तर रिकाम्याच हाताने आलीये. यावेळी सासरे थोडे रागातच म्हणाले, मध्येच बोलू नकोस. अगोदर त्यांचं पूर्ण ऐकू दे. घरात पुन्हा शांतता पसरली. सुहासने एक फाईल पुढे केली. ही काही महत्त्वाची कागदपत्र आहेत. यावर नीताची सही पाहिजे होती. त्यामुळे मला इथं यावं लागलं. सासूने विचारलं, कसले कागदपत्र? सुहास शांत आवाजात म्हणाला, कंपनीचे काही भाग आता नीताच्या नावे ट्रान्स्फर होणार आहेत. जसेच सुहासचे हे शब्द ऐकले आणि तिथे हजर असलेल्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. म्हणजे काय? सासऱ्यांनी विचारलं. सुहास पुन्हा शांत आवाजात म्हणाला, म्हणजे नीता आता या कंपनीची पार्ट ओनर होणार आहे. काही वेळासाठी कुणाच्या लक्षात येत नव्हतं की हा काय बोलतोय. नंदेचं हसू आता पार पळालं. तिचा चेहरा गोरामोरा झाला. सासूच्या हातातून पाण्याचा ग्लास सुटला आणि नीताचा नवरा अरुण आता पहिल्यांदा उठून उभा राहिला. म्हणाला, हे कसं काय होऊ शकतं? जी नीता इतका वेळ गप्प होती ती म्हणाली, होऊ शकतं. मी वर्षानुवर्ष तिथं मेहनत केलेली आहे. सासऱ्यांची नजर आता नीताकडे होती. जसं काही ती नेहमीची सून नसून तिला आता पहिल्यांदाच बघतोय असं ते बघत होते. घरातलं वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. पण आता जे सत्य सगळ्यांच्या समोर आलं होतं ती फक्त सुरुवात होती. पुढे जे होणार होतं त्यामुळे या घराचा पायाच हलणार होता. सासऱ्यांनी उठून टेबलावर ठेवलेली फाईल आपल्या हातात घेतली, चष्मा लावला आणि त्या फाईलमधला प्रत्येक कागद लक्ष देऊन ते वाचत होते. खोलीत एवढी शांतता होती की पान पलटलेला आवाज सुद्धा सहज ऐकू येत होता. सासू पुन्हा पुन्हा नीताकडे बघत होती, जसं काही तिचा विश्वासच बसत नव्हता. ती हीच मुलगी आहे का जिला आपण रोज टोमणे देत होतो, रिकामे हात हलवत आली म्हणून तिचा अपमान करत होतो. सासरे शांत आवाजात म्हणाले, यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की कंपनीचा काही भाग नीताच्या नावे ट्रान्स्फर होतोय आणि याची किंमत. ते काही क्षण थांबले, पुढे म्हणाले, एवढी आहे की आपली सगळी संपत्ती मिळून यापुढे कमीच आहे. हे ऐकून सासूचा चेहरा झरझर उतरला. सासू म्हणाली, एवढं सगळं? आम्हाला तर यातलं काहीच सांगितलं नाही. नीताने पहिल्यांदा सरळ उत्तर दिलं. नीता म्हणाली, कुणाला सांगणार सासूबाई? इथे तर मला बोलण्याचा एक मोका सुद्धा मिळत नव्हता. तुम्ही तर पहिल्याच दिवशी ठरवलं होतं की इथं माझी किंमत शून्य आहे. नणंद आता गप्पच होती, जी की प्रत्येक गोष्टीवर टोमणे देत होती आणि तिच्यावर हसत होती. आता तिचा आवाज कुठेतरी हरवला होता. अरुण हळूहळू नीताजवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला, तू यातलं मला सुद्धा काही सांगितलं नाही. फक्त नोकरी करत होती एवढंच माहीत होतं. नीता अरुणकडे बघत म्हणाली, तुम्ही तरी मला कधी कुठे काय विचारलं आणि तुम्ही माझी साथ सुद्धा दिली नाही. माझ्यावर होत असलेला अन्याय उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा तुम्ही यावर काहीच बोलत नव्हता. तुम्हालाही असंच वाटत होतं की सगळे म्हणतात रिकामे हात हलवत आली, तर तुम्ही सुद्धा हे मान्य केलं होतं. मला अपेक्षा होती आज ना उद्या तुम्ही माझी बाजू घ्याल, माझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध कराल. पण तुम्ही तर एक शब्द बोलायला तयार नव्हतात. सासरे आतापर्यंत फक्त बघत होते. त्यांनी फाईल बंद केली आणि एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, चूक नीताची नाही, चूक आपल्या सगळ्यांची आहे. सासू म्हणाली,
आम्ही तर फक्त. लगेच सासरे म्हणाले, फक्त काय? यावेळी सासऱ्यांचा आवाज मोठा होता. तू तर फक्त हुंड्यावरून मोजमाप केलंस, माणुसकीवरून कधीच नाही. आणि आज जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा स्वतःच्या चुकांवर झाकण घालतेस. खोलीत पुन्हा शांतता पसरली. सुहास हळूच म्हणाला, मला या कागदांवर नीताच्या सह्या हव्या आहेत. नीताने फाईल घेतली, पेन उचलला आणि सह्या करणार तेव्हा एक क्षणभर थांबली. तिने पूर्ण परिवारावर एक नजर फिरवली. तीच लोक ज्यांनी दररोज तिला छोटं असल्याची जाणीव करून दिली होती, क्षणाक्षणाला तिचा अपमान केला होता. तिने हातातला पेन खाली ठेवला आणि पहिल्यांदा आत्मविश्वासाने बोलू लागली, मी सही करेन, पण त्या अगोदर एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे. सासू घाबरून म्हणाली, ती कोणती? नीताचा आवाज एकदम स्थिर झाला होता. ती म्हणाली, मी या घरची सून म्हणून आले. सुनेचं महत्त्व तर मला मिळालंच नाही, पण जे मिळालं ते फक्त टोमणे आणि पदोपदी अपमान, ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. आणि आज जेव्हा तुम्हाला कळालं की मी करोडची मालकीण आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, आणि आता तुमच्या सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अरुणला काही बोलायचं होतं, पण शब्दच उरले नव्हते. सासरे मात्र गुपचूप उभे होते. त्यांना कळून चुकलं होतं की नीता आता फक्त सहीच करणार नाही, तर ती असा काही निर्णय घेईल की ज्यामुळे या घरच्या लोकांची विचार करण्याची पद्धतच बदलून जाईल. नीता म्हणाली, मी एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. सासूबाई घाबरल्या, म्हणाल्या, कसला निर्णय? नीताने तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाली, आजपर्यंत तुम्ही लोकांनी रिकामे हात हलवत आली म्हणून मला लहान असल्याचं जाणवून दिलं, माझा अपमान केला. आता पैसा बघून तुम्ही माझ्याकडे मानाने बघताय. यावरून असं लक्षात येतं की मान किंवा इज्जत या घरच्या सुनेला नसून तिच्याकडे असलेल्या पैशाला आहे. अरुण म्हणाला, नीता, चूक झाली, आता सगळं व्यवस्थित होईल. नीता म्हणाली, चूक एक वेळा होत असते अरुण, दररोज तीच चूक होत नसते. माझी इज्जत म्हणजे कोणती वस्तू नाही जी की पैशामुळे परत मिळेल. तुम्ही मला गरीब समजून इज्जतीने कधीच वागवलं नाही. सासरे समोर आले. ते सरळ शब्दात म्हणाले, नीता, तुझं अगदी बरोबर आहे. या घरात तुझ्यासोबत अन्यायच झालेला आहे. आम्ही सगळेजण तुझ्यासोबत चुकीचं वागलो, त्यात मी सुद्धा सहभागी आहे. कारण मी जरी तुला काही बोलत नसलो तरीही अन्याय बघत असून गप्प राहणं म्हणजे चूकच. ते अरुण आणि त्याच्या आईला उद्देशून म्हणाले, इज्जत मागून मिळत नसते, तर ती आपल्या वागण्यातून मिळवावी लागते. सासूने खाली मान घातली. नणंद तर आता गप्पच होती. नीताने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, मी हे घर सोडून जाणार नाही, पण या घरासाठी माझ्या पैशातला एक दमडाही लावणार नाही. आणि इथं मी आता तशी राहणार नाही जशी की मी एवढे दिवस राहत होते. आता माझी ओळख रिकामे हात हलवत आली अशी नाही. आणि या घरातलं मी एकही काम करणार नाही. मी माझ्या मनाप्रमाणे या घरात राहीन, आणि तेही इज्जतीने. जर का असं झालं नाही. ती थोडा वेळ स्तब्ध झाली. पुढे म्हणाली, तर मी माझा रस्ता निवडेन. सासऱ्याने मान होकारार्थी हलवली आणि म्हणाले, आणि या वेळेस मी तुझ्या बाजूने उभा राहीन, कारण की सत्यासोबत उभं राहणं योग्यच असतं. यासाठी मी उशीर केला, कारण मला वाटत होतं काही दिवस गेल्यावर सगळ्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडेल, पण असं काही झालं नाही. ती घरातल्या इतर सदस्यांच्या उत्तराची वाट बघत होती. एक एक करून सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. नीताने शांतपणे कागदपत्रावर सह्या केल्या. पण यावेळी ती शांत राहणारी सून नव्हती किंवा अन्याय सहन करणारी सुद्धा नव्हती. सुरुवातीला तिलाही असंच वाटलं होतं की काही दिवस लागतील, पण सगळं सुरळीत होईल. त्यामुळे ती गुपचूप सगळे अन्याय सहन करत होती. घरात भांडण होऊ नये म्हणून पूर्ण प्रयत्न करत होती, कारण तिला संसार टिकवायचा होता. क्षुल्लक कारणामुळे ती संसार मोडणार नव्हती. त्या दिवसापासून या घरातले आवाज तर तेच होते, लोकही तीच होती, पण सगळ्यांचा वागण्याची बोलण्याची पद्धत बदलली होती. कारण नीताकडे आता भरपूर पैसा होता आणि ती आता गप्प बसणारी नव्हती. त्याचसोबत सासऱ्यांनी सुद्धा नेहमीसाठी मौन सोडून दिले होते. यावरून असं लक्षात येतं की माणसाची किंमत त्याच्या व्यवहारावरून नाही, तर त्याच्याकडे असलेल्या पैशावरून ठरते. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.